25 जुलैला होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून खरं तर भाविक खरं तर आळंदी आणि देहूकडे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर राज्यातून आलेले भाविक आज विठ्ठलाचं दर्शन घेत असतात आणि आळंदी असेल देहू असेल या ठिकाणी प्रस्थानासाठी जात असतात। उद्या देहूचं आणि परवा दिवशी आळंदीचं प्रस्थान असल्यामुळं अनेक भाविक आज खरं तर पंढरपूरला आलेले आपण जर बघितलं तर काल रात्रीपासूनच खरं तर तुफान असा पाऊस सुरू झाला असल्यामुळे इंद्रायणी नदीला देखील महापूर आलेला आहे। त्याचबरोबर आळंदीकडे जाणारे सगळे रस्ते बंद झाल्यामुळं हे सगळे भाविक आता खरं तर आज पंढरपूरला थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज असेच काही भाविक आता आपल्याबरोबर काय आज मौल्या थांबल्या तुम्ही काय? आज पंढरपूरचे आम्ही आलेलो आहोत कारण आता पंढरपूरची जी अवस्था आहे तर चंद्रभागेला पाणी नाही आणि आज अशी माहिती मिळाली की आळंदीमध्ये खूप असा पूर आलेला आहे। काही रस्ते बंद केलेत, वाहनं पण जाऊ देत नाहीत। आता अशी अवस्था झालेली की सगळे वारकरी बांधव सगळे पंढरपूरमध्ये मुक्कामी आहेत आणि इथं पण अशी अवस्था की चंद्रभागेला पण पाणी नाही। हो बोले अजून आणि आता जाण्याची व्यवस्था कशी होईल काय होईल शासनाने ती थोडे नियोजन करून वारकऱ्यांची व्यवस्था करावी कारण आळंदीमध्ये खूप पाणी असे खूप असं अवस्था बेकार झालेली आहे। तुम्ही काय सांगताल, कुठून आलात तुम्ही? आम्ही पांढराकडे काय थांबलं होतं आज काय? आणि सकाळी गेलो चंद्रभागेला पाणी नाही, पाणी नसेल धारो जेवण घेऊन गेले। आता असा निरोप आला की पुन्हा आळंदीला भरपूर पाणी चालू आहे, त्याच्या गाड्या इकडे थांबतात आणि इकडे थांबावं लागेल। तुम्ही आळंदी पूर्ण करणार वारी? पाऊस पाणी वारी पूर्ण करणार मीच नाही, सगळं वारकरी वारी पूर्ण करणार आणि आमचा एकच ध्यास आहे पांडुरंगा चरणी आणि आमचा देव आमची इच्छा पूर्ण करणार की तिकडचा रस्ता सुरळीत व्हावे आणि आम्हाला जाण्यात यावं तिकडे। तिकडचा रस्ता पूर्ण व्हावा आणि या भाविकांना लवकरात लवकर प्रस्थानाला जाता यावं। तिकडचा पाऊस थांबून पंढरपुरात किंवा सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडावा असं साकडं देखील करत भाविकांनी आता घातलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।